परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती एका महाराष्ट्रामधले किंवा भारतामधलं वातावरण दूषित करण्यासाठी व बाबासाहेबांबद्दल जी काही लोकांना जी मनामध्ये असलेली चीड आहे ती व्यक्त करण्याची भावना यातून होते असं आमच्या लक्षात आलेलं आहे। कारण की ही जी घटना घडलेली आहे यामध्ये संविधानाचा अपमान झालेला आहे, त्यामुळे भारतभर संविधानप्रेमी आणि बाबासाहेबांना मानणारे जो मोठा वर्ग आहे ते कुठेतरी दुखावले गेले आहेत आणि याचे पडसाद संपूर्ण भारतभर पसरत आहे। याचाच एक उद्देश म्हणून आपण या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं। आयोजनामध्ये आपण सर्वांनी बघितलं की सर्वांनी आपला निषेध नोंदवलेला आहे व आमची एकच भावना आहे की ज्या व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही काय सांगा? परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आम्हाला संविधान दिलं, पूर्ण देशाला संविधान दिलं, त्या संविधानाचा ज्या समाजकंटकांनी मनवादी लोकांनी जे संविधान तोडण्याचा प्रयत्न केला त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी कुर्ला विभागामध्ये आंदोलन करत आहोत। आणि आंदोलन करत असताना ही जी BJP सरकार आहे ही सरकार कुठेतरी पोलीस प्रशासनाला आडवं करून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। पण आंबेडकरी जनता पोलिसाला न घाबरता आम्ही जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत पूर्ण भारतभर पूर्ण देशभर आंदोलन करू, ही आमची शासनाला वॉर्निंग आहे। आणि येणाऱ्या समाजकंटकाला कळलं पाहिजे की नंतर संविधानाला नाही बाबासाहेबांच्याबद्दल चुकीचं बोलणं किंवा संविधानावरती हात उचलणं हे त्याला लक्षात आलं पाहिजे की समाज काय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशाला संविधान दिलेलं आहे। प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्या संविधानाचा सन्मान राखणं गरजेचं आहे। परंतु काही समाजकंटक आहेत त्यांच्याकडनं एक कृत्य झालेलं आहे। मी आपल्या तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रशासनाला एक विनंती करीत आहे की त्या समाजकंटकाला वरती त्वरित अटक केलेली आहे, पण त्याच्यावरती आहे ना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात यावा ही माझी प्रशासनाला विनंती आहे। आमचे पोरं परभणीकडे सुटले पाहिजे, आम्हाला दुसरं काही नको। आमचे पोरं सुटले पाहिजे, आमच्या पोरं